5 राज्यांचा निकाल, 3 राज्यात सत्तापालट। पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपचं बहुमताचं सरकार। ममता बॅनर्जींची 15 वर्षांची सत्ता जाण्याची चिन्ह। तामिळनाडू दुसरं मोठं सत्तांतर तामिळनाडूत होताना दिसतंय। अभिनेता विजय थलपतीचा टीव्हीके सर्वात मोठा पक्ष। डीएमके एआयएडीएमके मागे पडले, टीव्हीके बहुमताच्या जवळ। तामिळनाडूत थलपतींचा विजय म्हणजे जयललितांनंतर आणखी एका अभिनेत्याचा उदय। केरळमधून डाव्यांची सत्ता गेली, काँग्रेसची एंट्री। केरळमध्ये काँग्रेस आघाडी स्पष्ट बहुमताच्याही पुढे। सततच्या पराभवात केरळमधला विजय काँग्रेससाठी दिलासादायक। आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचं सरकार आलं। एआययूडीएफ सोबत काँग्रेसनं आघाडी न केल्यानं मुस्लिम मतांचं विभाजन, ज्याचा भाजपला फायदा। पुद्दुचेरीत एआयएनआरसी आणि भाजप युतीचं पुन्हा एकदा सरकार। एआयएनआरसीचे मुख्यमंत्री एन रंगासामी यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास। आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा भाजपचं सरकार आलंय। आसाममध्ये मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांचा प्रभाव कायम आहे। आसाममध्येही लाडक्या बहिणी भाजपच्या बाजूनं, महिन्याला 1,500 रुपयांचा लाभ। आसाममध्ये भाजप सरकारकडून 26 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे। गौरव गोगोई, राहुल गांधी यांनी ताकद लावली, पण काँग्रेसला आसामच्या जनतेनं पसंती दिली नाही। एआययूडीएफ सोबत काँग्रेसनं आघाडी न केल्यानं मुस्लिम मतांचं विभाजन झालं, ज्याचा भाजपला फायदा। आसाममध्ये पहिल्यांदाच एकाच पक्षाचं सलग तिसऱ्यांदा सरकार आलंय। ईशान्य भारतात भाजपचा दबदबा कायम, 2016 पासून भाजपची पकड। केरळमध्ये 10 वर्षांनंतर सत्ता परिवर्तन, लेफ्टच्या हातून केरळम निसटलं। केरळमच्या रूपात एकमेव राज्य डाव्यांकडे होतं। आता देशात कुठेच सत्ता नाही। सततच्या पराभवात केरळमधला विजय काँग्रेससाठी दिलासादायक। अँटी इन्कम्बन्सीचा फटका डाव्यांना बसलाय। केरळमच्या मतदारांनी नवं सरकार निवडलंय। डाव्यांच्या बाजूने असलेल्या अल्पसंख्याक मतांचं ध्रुवीकरण करण्यात काँग्रेसला यश आलंय। भाजपचा केरळमध्ये एकही आमदार नव्हता, यावेळी खातं उघडलंय। पश्चिम बंगालमध्ये कलानुसार भाजप 2/3 जागी आघाडीवर आहे। पश्चिम बंगालमध्ये मतमोजणी वेळी काही भागामध्ये टीएमसी आणि भाजपमध्ये राडे सुद्धा झालेले आहेत। आसनसोल, कूचबिहार, दिनहाटा, बांकुडा या भागात राडे झालेत। आसनसोलमध्ये तर थेट टीएमसी ऑफिसमधल्या खुर्च्यांची तोडफोड करण्यात आली आहे, नासधूस करण्यात आली आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी केलाय। एकीकडे